नमस्कार विद्यार्थी मित्र। तर आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे प्रकरण नंबर 2। नाव आहे त्रिकोण म्हणजे ट्रायंगल्स। तर ह्या प्रकरणामध्ये आपण काय शिकायचं आहे, त्रिकोण हा तुम्हाला नवीन नाही लक्षात ठेवा, कारण बऱ्याच कालापूर्वी तुम्ही त्रिकोण शिकलेला आहात। म्हणजे 7वी किंवा 6वी पासून तुम्ही त्रिकोण शिकत आहात। प्रत्येक वर्षी तुम्ही त्रिकोणाची काही वैशिष्ट्य शिकत आहात या ठिकाणी। तर त्याच्या पुढे आपल्याला शिकलं पाहिजे, जे आपण 9वी पर्यंत शिकलेलो आहोत त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे त्या ठिकाणी। मग ह्या वर्षी म्हणजे 10वीला तुम्हाला त्रिकोणासंबंधी काय शिकायचं आहे, तर हे म्हणजे टीचिंग पॉईंट्स आहेत ते प्रकरणातील। ह्या प्रकरणाला एकूण 8 मार्क आहेत, लक्षात ठेवा। हे प्रकरण महत्त्वाचं आहे। हे 8 मार्कापैकी तुम्हाला परीक्षेला प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतील, एक त्यामध्ये 4 मार्काचा प्रश्न असणार, एक 3 मार्काचा आणि एक 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह किंवा लघु प्रश्न, किंवा एक 4 मार्काचा आणि 2 प्रश्न जे आहेत ते 2-2 लहान लघु प्रश्न असणार, 2-2 मार्काचे। असं जेच परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 8 मार्क त्रिकोणावरती असणार। तर ह्या 8 मार्कापैकी जे 4 मार्क आहेत ते 4 मार्क प्रमेयवरती आहेत पहा। म्हणजे ह्या प्रकरणामध्ये तुम्ही प्रमेय शिकणार आहात। समजलं, प्रमेय संबंधी आपण नंतर डिटेल बोलूया, परंतु प्रमेय जे आहेत तो एक प्रमेय असणार तुम्हाला, आणि एकूण प्रमेय शिकायचे तुम्हाला इथं 4 प्रमेय शिकायचे ह्या प्रकरणामध्ये। समजलं, त्रिकोणावरचे 4 प्रमेय आणि त्याचे 2 व्यत्यास प्रमेय शिकायचे। एकूण 6 प्रमेय या ठिकाणी, 2 प्रमेय त्याचे व्यत्यास म्हणजे आपण नंतर पाहूया। तर या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तसेच कोणकोणते घटक शिकायचे आहेत, तर पहिला मुद्दा आहे किंवा पहिला पॉईंट, समरूप आकृत्या म्हणजे काय, समरूप आकृत्यांची वैशिष्ट्ये कोणती, त्यामध्ये नंतर त्या आकृत्यामध्ये समरूप त्रिकोण येणार। समजलं, आणि त्या समरूप त्रिकोणाचे आपण समरूप त्रिकोणाचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत। दुसरा आहे समरूप त्रिकोणाचे संगत घटक कुणाला म्हणतात, किंवा समरूप आकृत्यांचे संगत घटक कशाला म्हणायचं ते पाहायचं आहे। त्यानंतर तुमचा पहिला प्रमेय जो आहे हा त्रिकोणावरचा थेल्स प्रमेय, किंवा ह्या प्रमेयाचं नाव आहे मूलभूत प्रमाणाचा प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजेच मूलभूत प्रमाणाचा प्रमेय, याला थेल्स प्रमेय म्हणतात। थेल्स हा गणित तज्ज्ञ आहे, त्याच्या नावाने तो प्रमेय प्रसिद्ध आहे। ह्या प्रमेयाचा व्यत्यास प्रमेय पुन्हा शिकायचा आहे। नंतर त्यावरची उदाहरणे घ्यायची आहेत, समजलं का। आणि त्याच्यानंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या, म्हणजेच 2 त्रिकोण समरूप केव्हा असतात किंवा कोणत्या अटीखाली ते 2 त्रिकोण समरूप असतात, त्या अटींना म्हणतात कसोट्या। त्या कसोट्यांचा आपण अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर समरूप त्रिकोणाचे प्रमेय आहेत, हे तुम्हाला 3 प्रमेय आहेत। एक समकोन त्रिकोणाचा प्रमेय, दुसरा क्षेत्रफळासंबंधीचा प्रमेय, आणि तिसरा आहे पायथागोरसचा प्रमेय। हे 3 प्रमेय शिकायचे। हा पायथागोरसचा प्रमेय आणि याचा पुन्हा व्यत्यास प्रमेय आहे। समजलं का। त्यानंतर ह्या प्रमेयवरची उदाहरणे म्हणजे थेल्स प्रमेयवरची उदाहरणे आणि पुन्हा यांच्यावरची उदाहरणे आपल्याला शिकायचं आहेत। एवढे ह्या प्रकरणामध्ये शिकायचं। मग हे प्रकरण शिकत असताना सुरुवातीला आपण मागं काय शिकलेलो आहोत का नाही त्रिकोणासंबंधी, याच्या संबंधी तुम्हाला थोडीफार उजळणी झाली पाहिजे, म्हणून आपण त्याचा थोडा अभ्यास करूया। तर मी सुरुवातीपासून घेणार नाही आहे, फक्त त्रिकोणासंबंधी जाणार आहोत, कारण भूमिती सुरुवात न करता आपण त्रिकोण बघूया। तर त्रिकोणाची उजळणीमध्ये पहा, पहिला घटक जो आहे त्रिकोण कशाला म्हणतात, म्हणजे त्रिकोण म्हणजे काय। तर त्रिकोण ही प्रतलीय आकृती आहे। समजलं का, त्रिकोण ही प्रतलीय आकृती, प्रतल म्हणजे सपाट भागावरती काढलेली आकृती, समजलं। आणि ही सर्वात साधी बहुभुजाकृती आहे। बहुभुजाकृती नावच आहे बा, बहु म्हणजे अनेक, भुजा म्हणजे बाजू, अनेक बाजूंनी मर्यादित झालेली आकृती म्हणजे बहुभुजाकृती। समजलं। तर पहा, हा तुमचा प्रतलाचा भाग म्हणजे फळा जो आहे सपाट आहे म्हणजे प्रतल झालं। समजलं की सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात। प्रतलाचे प्रकार आहेत,
म्हणजे हा सपाट पृष्ठभाग हा कसा आहे त्याच्यावरून प्रतलाचे 3 प्रकार पडतात. तर हा सपाट म्हणजे अवकाशा संदर्भात त्याची तुलना करायची, समजलं, किंवा जमिनीशी संदर्भात त्याची तुलना करायची. हे प्रतल अवकाशाला जर समांतर असेल तर त्याला म्हणतात समांतर प्रतल किंवा आडवे प्रतल म्हणतो आपण असं. हे प्रतल जर अवकाशाला लंबरूप असेल किंवा जमिनीला लंबरूप असेल तर लंब प्रतल म्हणतात. आणि जर ते अवकाशाला विशिष्ट कोनाने असेल म्हणजेच 90 पेक्षा वेगळा कोनाना असेल तर त्याला तिरकस प्रतल किंवा तिरकय प्रतल असे म्हणतात. प्रतलाचे हे 3 प्रकार, समजलं. तर ह्या प्रतलाकडे न जाता ह्या प्रतलामध्ये आपण आकृती काढू शकतो. पहा, आकृती काढत असताना बिंदू पण सुरुवात करतात, बिंदू नंतर रेषा येते. तर आपण बहुभुज आकृती शिकणार आहोत. तर या बहुभुज आकृती म्हणजे बाजूनी मर्यादित होणाऱ्या आकृत्या. म्हणजेच एक बाजू तुम्ही जर काढला असाल अशी, ही बाजू झाली, रेषा झाली, समजलं. या रेषेनं कुठली आकृती किंवा जागा बंद झाली का? नाही. तर पुन्हा या रेषेला पुन्हा सांधणारी दुसरी एक रेषा आपण काढली अशी, 2 रेषा काढल्या. ही पहिली रेषा ए बी, दुसरी रेषा आपण ए आणि सी अशी काढली, 2 रेषा झाल्या. मग पुन्हा इथं मर्यादित जागा झाली का? बघा, बंद जागा झाली का? नाही आहे, कारण ही पूर्णपणे एकच प्रतल आहे, 2 प्रतला वेगळी झालेली नाहीत. एका प्रतलाचे 2 भागामध्ये जर रूपांतर होत असेल तर त्याला आपण मर्यादित आकृती असे म्हणू शकतो. तर या ठिकाणी जर तिसरी आपण इथं अशी एक रेषा काढली तर ह्या प्रतलाचे 2 भाग होतात. एक ह्या रेषाने बंद झालेला भाग आणि रेषेच्या बाहेरील भाग, समजलं. तर या भागाला आपण काय म्हणू शकतो? त्रिकोण. म्हणजेच हे 3 बिंदू आहेत. 3 बिंदू कसे आहेत? बिंदूचे पुन्हा प्रकार हे असे. पहा, बिंदू मी अशा प्रकारे घेतलेले असेल तर या बिंदूंना काय म्हणायचं, आणि हेच बिंदू मी असे घेतले असेल तर या बिंदूंना काय म्हणायचं. तर हे बिंदू सांधल्यानंतर एकच एक सरळ रेषा बनते आणि हे सांधल्यानंतर एकच एक सरळ रेषा बनत नाही. म्हणजेच तिसरा बिंदू ह्या रेषेवरती येत नाही. पहा, आणि इथं आपण कोणती रेषा सांधली असं हा आणि हे सांधला असेल, हा बिंदू याच्यावरती येतोय. हे 2 सांधला आणि रेषा वाढवला, हा बिंदू त्या रेषेवरती येतोय. म्हणून याला म्हणतात, याला एक रेषीय बिंदू का समजा, एक रेषीय, कोलिनियर हा शब्द याला. लिनियर आणि कोलिनियर, समजलं का? नाही, कोलिनियर. आणि इथं नॉन कोलिनियर म्हणजे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू हे एक रेषीय बिंदू, समजलं का? तसं प्रतलामध्ये त्रिकोण म्हणजे काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्रिकोणाची व्याख्या सांगता आली पाहिजे. तर प्रतलातील कोणतेही 3 नैक रेषीय बिंदू सरळ रेषेने सांधून मर्यादित होणारी आकृती म्हणजे त्रिकोण, किंवा 3 बाजूने मर्यादित होणारी आकृती म्हणजे त्रिकोण, समजलं. म्हणजे त्रिकोण कशाला म्हणतो आपण? पहा, ही बहुभुज आकृती आहे. बहु म्हणजे अनेक. तसं आपण जर असं केलं असाल, इथं या ठिकाणी इथं एक रेषा काढली, पुन्हा इथं अशी रेषा काढली, पुन्हा इथं अशी रेषा काढली, इथं पुन्हा अशी रेषा काढली आणि पुन्हा इथं अशी रेषा काढली असाल तर रेषाने पुन्हा या ठिकाणी प्रतलाचे 2 भाग झाले, बरोबर आहे. मग हा त्रिकोण नव्हे. तर इथं बाजू बघा, 1 2 3 4 5, ही पंचभुजाकृती आहे. 5 बाजूने मर्यादित आहे, ही 3 बाजूने मर्यादित आहेत, म्हणून याला म्हणायचं त्रिकोण. आणि जर तुम्ही 4 बाजू घेतला असाल तर याला आपण काय म्हणतो? चौकोन म्हणतो, बरोबर आहे. तर हे याचे शिरोबिंदू ए बी सी डी, हे शिरोबिंदू आहेत. ए बी सी डी आणि हे याचे शिरोबिंदू म्हणतो आपण. म्हणजेच याचे घटक, त्रिकोणाचे घटक म्हणजे ती आकृती कशाने बनलेली आहे, त्यामध्ये काय कोणकोणते घटक आहेत त्यांना म्हणतात. पहा, तर इथं ए बी, बी सी आणि ए सी ह्या काय आहेत? यांना काय म्हणायचं? ए आणि बी बिंदू सांधला एक सरळ रेषा, म्हणजे ही बाजू झाली, ही दुसरी बाजू झाली, ही तिसरी बाजू. म्हणजे किती बाजू आहे त्रिकोणाला? 3 बाजू. आणि काय पुन्हा पहा, ह्या 2 बाजूमध्ये एक समायिक बिंदू आहे. बघा, या समायिक बिंदूला त्या आकृतीचे काय म्हणतात? शिरोबिंदू म्हणतात. त्यांना शिरोबिंदू म्हणायचं, यांना शिरोबिंदू म्हणायचं, समजलं. तसं हा शिरोबिंदू आहे.
हा शिरोबिंदू आहे, हा शिरोबिंदू समजलं. आणि त्याचप्रमाणे शिरोबिंदू जवळ हा कोण झालेला आहे, हा कोण, हा इथं कोण आहे, इथं असा कोण आहे, इथं कोण आहेत या ठिकाणी. म्हणजेच त्रिकोणाला 3 कोण 3 बाजू, चौकोनाला 4 कोण 4 बाजू, पंचकोनाला 5 कोण 5 बाजू. बहुभुजाकृतीचं पहिलं वैशिष्ट्य, प्रत्येक बहुभुजाकृतीला जितक्या बाजू असतात तितकेच कोण असतात. समजलं. त्रिकोण 3 बाजू म्हणून 3 कोण. हे त्रिकोणाचे घटक घटक म्हटलं असेल 3 बाजू. कोणकोणत्या 3 बाजू, इथं बाजू 3, त्रिकोणाच्या बाजू या ठिकाणी 3 आणि कोण किती, कोण या ठिकाणी 3, एकूण 6 घटक. 9 घटक नाही, 9 म्हणजेच शिरोबिंदू 3 असं घेऊन का सांगायचं नाही. त्रिकोणाचे एकूण 6 घटक, 3 बाजू आणि 3 कोण. बरोबर आहे. नंतर गुणधर्म त्रिकोणाचा कोणता, जसं त्रिकोण घेतला का नाही, बाजू 3 आहेत, कोण 3 आहे, त्या कोणा संदर्भात जर तुम्ही 8वीमध्ये शिकलाय बघा, हा जर कोण मोजला असाल, हा कोण मोजला असाल, हा कोण, तिन्ही कोण मोजायचे, वेगवेगळे त्रिकोण काढायचे आणि तिन्ही कोण मोजायचे आणि तिघांची बेरीज करायची. कोणत्याही प्रकारचा त्रिकोण घेतला असाल, कोणत्याही प्रकारचा म्हटलं, मग प्रकार म्हटलं असेल, त्रिकोणाचे प्रकार नंतर बघूया, तर ह्या तिन्ही कोणांची बेरीज नेहमी किती असते, 180 अंश असते. बरोबर आहे. चौकोन घेतला असाल, चौकोनाच्या 4 कोणांची बेरीज, हे पण तुम्ही शिकलेला आहात 9वी पर्यंत, वाटलं समजलं का नाही. कोण ए, कोण बी, कोण सी आणि कोण डी, 4 कोण मोजला, वेगळा ते चौकोन काढला, त्याचे कोण मोजला असेल तर तुम्हाला असं आढळून येतं हे 4 कोणांची बेरीज 360. त्रिकोणाची म्हटलं असेल, तुम्ही ताबडतोब पाठांतर झालेलं असतं किंवा तुम्हाला ऐकून माहीत झालेलं असतं. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180, चौकोनाच्या 4 कोणांची बेरीज 360. मग पंचकोनाच्या किती, पंचकोनाच्या 5 कोणांची बेरीज किती, किंवा षटकोन घेतला असाल असा, हा षटकोन घेतला असाल, षटकोनाच्या 6 कोणांची बेरीज किती असं विचारला असेल, किंवा दशकोन तुम्हाला दिलं असेल, 10 बाजू असणारी बहुभुजाकृती आहे, त्या 10 बाजूच्या बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांची बेरीज जेव्हा विचारतात तेव्हा तुम्हाला ताबडतोब एक सूत्र आठवलं पाहिजे. कसं बघा, तुम्हाला हे माहिती आहे, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180, मग चौकोनाच्या किती हो 360 हे माहितीच आहे. हे कसं काढलं आपण, काय करायचं, या ठिकाणी कोणता एक शिरोबिंदू घ्यायचा. आपण हा शिरोबिंदू घेतला, बरोबर आहे, ए घेतला. ए शिरोबिंदूतून याला लागून असणारा बिंदू हा आहे, याला लागून म्हणजे क्रमवार येणारा बिंदू हा आहे, क्रमवार येणारा हा बिंदू हा आहे. सी बिंदू हा क्रमवार नाही. जर क्रमवार नसणारा बिंदू एका बिंदूला सांधला असाल, असं सांधायचं, त्या चौकोनाचे 2 भाग होतात आणि दोन्ही भागांचा आकार किती कोणत्या प्रकारचा होतोय, त्रिकोणाकृती होतोय. मग तुम्हाला माहित आहे एका त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती, 180. म्हणजे ह्या कोणांची, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180, याची 180, म्हणून ह्या 4 कोण, कारण हा मिळून एक कोण होतो आणि हा मिळून एक कोण होतो या ठिकाणी, त्यामुळे ह्या 4 कोणांची बेरीज किती होणार, 360. मग तसं आपण इथंच सांगू शकतो का, बघा सिंपल आहे एकदम. काय करायचं, या ठिकाणी एक बिंदू घ्यायचं, मी दाखवलं त्या प्रकारे एक बिंदू घ्यायचं आणि नंतर याला लागून असणारा क्रमवार येणारा हा आणि हा बिंदू आहे सोडायचे असं आणि हे सांधायचं, एक त्रिकोण झाला. पुन्हा इथं सांधायचा, दुसरा झाला, पहा तिसरा इथं होऊ शकत नाही. त्रिकोण किती झाले, 3. म्हणजे याची 180, याची 180, याची 180. समजलं. म्हणजे असं तुम्ही केला असेल तरी काढता येते. म्हणजे पंचकोनाच्या सर्व कोणांची बेरीज 18 × 18, 18 × 36, 18 त्रिकम 54, 540. समजलं. तसं षटकोन घेतला असाल, सेम, काही फरक नाही. हा बिंदू आहे, इथं एक घेतला असं, इथं असं घेतला, इथं असं घेतला, किती त्रिकोण झाले, 1 2 3 4, 18 चौक 72, 720. समजलं. षटकोनाच्या सर्व कोणांची बेरीज 720. यावरून तुम्हाला एक जनरल सूत्र मिळतंय बघा. तर कोणतं, बाजू 1 2 3, 1 2 3, 1 2 3 4. समजलं. तर बाजू जी आहे त्या बाजूला n म्हणायचं. समजलं. त्यातून तुम्ही 2 वजा करायचं, n वजा 2, आणि त्याला 180 अंशानं गुणायचं. n वजा 2 का केलं,
n वजा 2 म्हणजेच होणाऱ्या त्रिकोणांची संख्या. समजलं? इथं बघा बाजू किती आहेत? 3 आहेत. 3 मधून तुम्ही जर 2 वजा केला उत्तर 1 मिळतं आणि 1 गुणिले 180 बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. पुन्हा इथं जर घेतला असाल 4 वजा 2 बरोबर 2. 2 गुणिले 180 बरोबर आहे 2 गुणिले 180 18 दोन्ही 36 किती 360. 5 बाजू घेतला असाल 5 वजा 2 बरोबर 3. 3 गुणिले 180 1 2 3 18 त्रिकम 54. इथं 6 घेतला असाल 6 वजा 2 बरोबर 4 म्हणजे 4 त्रिकोण तयार झाले 1 2 3 4. 4 गुणिले 180 18 चौक किती 72 720. असं तुम्हाला 20 बाजू असणाऱ्या एखाद्या बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांची बेरीज विचारला असेल 20 वजा 2 गुणिले 180 हे तुमचं सूत्र. 20 वजा 2 म्हणजे 18 गुणिले 180 येईल ते उत्तर तुम्ही काढायचं. समजलं? मग जनरली बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांची बेरीज बघा n वजा 2 गुणिले 180 कोणतीही बहुभुजाकृती घेतला असेल तर त्या बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांची बेरीज तुम्हाला सांगता येते. मात्र त्याच्यामध्ये पुन्हा एक पॉइंट आहे सुसम. सुसम बहुभुजाकृतीचा अर्थ काय? सुसम म्हणजेच सर्व बाजू समान आणि प्रत्येक कोण समान. समजलं? ही 5 असेल ही 5 ही 5. समजलं? ही 8 असेल प्रत्येक बाजू 8 सेंटीमीटर त्याला म्हणायचं सुसम बहुभुजाकृती. जेव्हा सुसम बहुभुजाकृती असते तेव्हा त्याचे कोण देखील समान असतात. मग सुसम षटकोनाचा प्रत्येक कोण विचारला असेल तर या ठिकाणी n वजा 2 गुणिले 180 म्हणजेच सर्व 6 कोणांची बेरीज भागिले 6 म्हणजे भागिले n. हे सूत्र कोणतं सांगू घ्या? सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक कोण हे कोणाचं सूत्र सांगा बघूया? बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांची बेरीज. मग ती बहुभुजाकृती सुसम असू देत किंवा सुसम नसू देत कशा बाजू असू देत या ठिकाणी इथं मात्र सुसम बहुभुजाकृतीचा प्रत्येक कोण हे समजलं. त्याच्यानंतर बघा इथं त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे एकूण घटक 6. याच्यामध्ये एखादी बाजू जर तुम्ही वाढवला असाल या ठिकाणी ए बी सी तर डी पर्यंत तर इथं हा कोण होतोय बघा. इथं हे पण झालंय तुम्हाला. इथं आपण उजळणी घेत आहोत समान. तर याला म्हणतात एकच बाजू वाढवायची. एकच बाजू वाढवायची ती एका दिशेने वाढवायची. इकडं वाढवला असेल तर याला म्हणतात या त्रिकोणाचा बाह्य कोन. समजलं? आणि याचं वैशिष्ट्य आहे समजा या ठिकाणी हा बाह्य कोन असेल या ठिकाणी तर याची किंमत किती तुम्हाला याच्यावरून हे काढता येतंय. कारण कोणत्याही रेषेवरती असा एक किरण उभा असेल तर हा असं घेतला असाल याला आपण सरळ कोन म्हणतोय बघा. आणि सरळ कोन जो आहे स्ट्रेट अँगल याची किंमत किती असते 180 असते. आणि याच्यापैकी तुम्हाला हा दिला असेल हा 70 अंशाचा आणि हा विचारला असेल. हे सिंपल आहे. ह्या 180तून तुम्ही 70 वजा केला असाल तर 110 पण काढू शकतो. बरोबर आहे? तुम्हाला हा दिला नाही समजलं तर हा कोण दिला आहे 70 दिलेला आणि हा या ठिकाणी 30 दिला असेल आणि हा कोण तुम्हाला विचारला असेल तर या ठिकाणी तुम्हाला असं आढळतंय 70 अधिक 30 100 म्हणजे हा कोण किती येणार 80 येणार. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती 180. 180तून तुम्ही 100 वजा केला असाल तर हा 80 येतोय. मग हा 80 असेल तर हा किती असं समजा येतं याची बेरीज 180. 180तून 80 काढला असाल तर या ठिकाणी 100 येतं. समजलं? आता हा माहित नाही तुम्हाला या ठिकाणी पहा 100 आहे. ह्या दोघांची बेरीज करा 70 अधिक 30 किती या ठिकाणी 100 म्हणजेच त्रिकोणाचा बाह्य कोन हा बाह्य कोनाचा अंतरकोन आणि याचे हे विरुद्ध कोन. समजलं? म्हणून अंतर विरुद्ध कोनाचे विरुद्ध कोन म्हणायचं नाही अंतर विरुद्ध कोनांच्या बेरजे इतका असतो त्रिकोणाचा बाह्य कोन. म्हणजे हा एक गुणधर्म तुम्हाला समजला पाहिजे. समजलं?
त्यानंतर प्रकारावरून गुणधर्म म्हटलंय आपण, प्रकारावरून गुणधर्म कोणाचे, त्रिकोणाचे प्रकारावरून गुणधर्म. मग आता त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते, तर त्रिकोणाचे प्रकार जे आहेत हे बाजूवरून पडतात पहा, बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार. त्रिकोणाचे प्रकार दोन प्रकारे, एक बाजूवरून आणि नंबर 2 कोणावरून त्रिकोणाचे प्रकार. बरोबर आहे. तर बाजूने सांगा बघूया. नंबर 1 तुम्हाला माहित असलेला झालेला आहे. सर्व बाजू जर समान असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतोय, काय समान, भुज, समभुज त्रिकोण. बरोबर आहे. आणि जर दोन बाजू समान असतील, सम आहे, किती बाजू, 2, म्हणून समद्वी भुज त्रिकोण. बरोबर आहे. आणि कोणत्याच बाजू समान नसतील तर त्याचं नाव काय समजा, विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार. मग कोणावरून पहा पुन्हा प्रकार कसे पडतात. कोणावरून तिन्ही कोण. आता कोणावरून म्हणजे कोण कसे असतात ते तुम्हाला माहिती आहे. पहा कोणाची नावं कशी, लघुकोण, काटकोण, विशाल कोण, प्रविशाल कोण, हे जे आहेत सरळ कोण, हे कोणाच्या किमतीवरून प्रकार आहेत. समजलं. मग ते तिन्ही कोण कसे आहेत. एक त्रिकोण काढला, असं त्रिकोण काढला, हा 70 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा 80 झाला इथे या ठिकाणी. म्हणजे हा 90 पेक्षा लहान, हा 90 पेक्षा लहान, हा 90 पेक्षा लहान, तिन्ही कोण लघु झाले. समजलं. म्हणून याला म्हणतात लघुकोण त्रिकोण. लघुकोण त्रिकोण. कोण कसे आहेत त्याच्यावरून लघुकोण त्रिकोण. समजलं. दुसरं समजा या ठिकाणी एक कोण काटकोण असेल, एक कोण काटकोण असेल, हा 90 असेल, हा 60, म्हणजे हा या ठिकाणी 30. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. म्हणून एक कोण काटकोण, म्हणून याला म्हणतात काटकोण त्रिकोण. काटकोण त्रिकोण. आणि जर या प्रकारे एक कोण असा असेल, तुम्ही असं जर घेतला असाल, 90 पेक्षा हा कोण मोठा झाला आणि 90 पेक्षा मोठा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, विशाल कोण. समजलं. म्हणून त्याचं नाव विशाल कोण त्रिकोण. विशाल कोण त्रिकोण हा तिसरा प्रकार. आणखीन एक आहे बघा या ठिकाणी. तर हे तिन्ही कोण जर समान असतील, या ठिकाणी असा तुम्ही त्रिकोण काढलेला आहात, हा 60 आहे, हा 60, हा 60 असा आहे. तिन्ही पण 90 पेक्षा लहान, 90 पेक्षा लहान, 90 पेक्षा लहान आहेत. बरोबर आहे. म्हणून हा जो प्रकार आहे याला आपण असं देखील म्हणतात, समकोण त्रिकोण देखील म्हणतात. समकोण त्रिकोण. समजलं. समकोण त्रिकोण हा समभुज त्रिकोण असतो. मग काय सांग घ्या, त्रिकोणाचे 2 प्रकार झाले. पहा, कोणावरून त्रिकोणाचे प्रकार, बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार 3, कोणावरून त्रिकोणाचे प्रकार किती, 4. आता प्रकारांचे गुणधर्म म्हटलंय बघा, हे तुम्हाला थोडंसं महत्वाचं आहे. आणि कोणते महत्वाचं पाय, 1, 2, 3, हे 3 कोण तुम्ही ह्या 3 कोणांचे गुणधर्म ह्या 10वी साठी फार लक्षात ठेवले पाहिजे. कारण कुठल्या उदाहरणामध्ये, काही उदाहरणामध्ये यांचा वापर करावा लागतो तुम्हाला. समजलं. म्हणून तुम्हाला समभुज त्रिकोण म्हटला असेल ताबडतोब डोकीमध्ये आले पाहिजेत. समभुज त्रिकोण हे याचे गुणधर्म, समद्विभुज त्रिकोण याचे गुणधर्म, काटकोण त्रिकोण याचे गुणधर्म. तुम्ही काटकोण त्रिकोण नंतर पेशल शिकणारच आहात. समजलं का नाही. त्यामुळे इथं आपण जास्त जाता ह्या दोघांवर थोडंसं फोकस करूया. समभुज त्रिकोणाचे गुणधर्म कोणते, समद्विभुज त्रिकोणाचे गुणधर्म कोणते. विषमभुज त्रिकोणाचे गुणधर्म सरासरी कुठले नाहीत, वैशिष्ट्य असं काही नाही त्याचं. एकच, सर्व बाजू विषम असतात, सर्व कोण समान नसतात त्या ठिकाणी. समजलं का नाही. बाजू पण समान नसतात आणि कोण पण समान नसतात. मग प्रकार कोणताही असू द्या ठिकाणी. समजलं. तर आपण एक बघूया, समभुज त्रिकोण. तर ह्या समभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय. समभुज त्रिकोण घ्यायचा असेल बघा, आपण आकृत्या काढला आहात, सर्व बाजू समान. बघा
मी हा एक बाजू घेतलेली आहे, ए बी अशी बाजू घेतलेली आहे आणि याच मापाचा तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे, सर्व बाजू याच मापाच्या. काय करायचं असतं, या ठिकाणी इतकी त्रिज्या घ्यायची असते आणि एकमेकांना छेदणारे हे असे चाप काढायचे असतात. हे चाप काढायचे असतात आणि चापाचा छेदनबिंदू तुमचा हा. आणि नंतर जर तुम्ही सांधला असाल तर या ठिकाणी तुमचा हा काय तयार होतोय, समभुज त्रिकोण तयार होतोय बघा, समभुज. आणि दर्शवताना हे असं दाखवतात पहा, म्हणजेच बाजूवर खुणा करतात. बाजूवर खुणा केला असेल तर बाजू समान, कोणावर समान खुणा केला असेल समान खून करायचं. म्हणजे हा काय न सांगता ओळखता आलं पाहिजेत, याच्यावर जी खूण आहे ती इथं आहे, तीच खूण इथं आहे, म्हणजे याच्या बाजू समान आहेत, म्हणजे समभुज त्रिकोण आहे. आणि जर कोणावरती खुणा केल्या असतील तर ते कोण समान आहेत असं समजायचं. या ठिकाणी समजला, हा समभुज त्रिकोण पहा. म्हणजे वैशिष्ट्य काय, तर समभुज त्रिकोण बाजू पण समान, म्हणजे पहिलं वैशिष्ट्य बाजू समान पहा. ह्याच्या बाजू काय असतात, समान असतात, बाजू समान असतात, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्याचं कोणतं समभुज त्रिकोणाचं, तर प्रत्येक कोण समान असतो. तिन्ही कोणाची बेरीज किती, 180, बरोबर आहे. मग 1 + 2 + 3 तिघांची बेरीज 180, मग प्रत्येकी किती हो, 180 भागिले तिघांना वाटणार आपण, बरं. वाटणी म्हणजेच प्रत्येकाला समान हिस्सा गेला पाहिजे. 3 × 1 = 3, 3 × 18 या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे किती, 60 अंश. म्हणजे हा पण 60 असणार, हा पण 60 असणार आणि हा पण 60 असणार, म्हणजे कोण 60, प्रत्येक कोण, प्रत्येक कोण या ठिकाणी 60 अंशाचा. समजलं. दुसरं वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं पहा या ठिकाणी, तर बाजू जर ही घेतला असाल तर हा शिरोबिंदू होतोय, बाजू जर ही घेतला असाल हा शिरोबिंदू होतोय आणि बाजू जर ही घेतला असाल हा शिरोबिंदू होतोय. कोणती एक बाजू घ्यायची आणि शिरोबिंदूवरून बाजूवर लंब टाकायचं. लंब पहा, याला म्हणतात सांकेतिक चिन्ह लंबाचं. समजलं. असं दाखवलं असेल लंब, ज्याच्यावरती लंब असतो त्या ठिकाणचा कोण काटकोन असतो, 90 असतो, बरोबर आहे. म्हणून इथून आपण याच्यावर लंब टाकला. मग तुम्हाला मॅथमॅटिकली म्हणजेच याच्यामध्ये आकृतीच्या सहाय्याने म्हणजेच प्रत्यक्ष करून हे करायचं असेल ते एक पद्धत आहे. इथून तुम्ही लंब काढणार, म्हणजेच या रेषेच्या बाहेरील बिंदूत लंब काढायचा असेल तर इथं तुम्ही या रेषेवरती कोणत्याही बिंदूतून एखाद्या रेषेवर लंब टाकायचा असेल तर त्या बिंदूतून त्या रेषेला छेदणारे 2 चाप काढायचे. कुठेही कसंही काढा, इकडं असं आणि असं, हे चाप असं काढायचं. समजलं. तुम्ही इथं आणि इथं केला तरी पण चालतं, कारण हे समान अंतरावर आहेत. नंतर हे तुमचे छेदनबिंदू घ्यायचे असे आणि नंतर इथून तुम्ही काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि पुन्हा इथं ठेवून एकमेकांना छेदणारे असे चाप काढायचे. इकडं असं, इथून इकडं असं, हे चाप काढायचं. हा चापाचा छेदनबिंदू हा आणि शिरोबिंदू. इथून जर तुम्ही हे केला असाल तर तुमचा हा या ठिकाणी लंब होतोय बघा. हा इथं हा लंब इथं छेदतोय. समजा हा डी बिंदू असेल, इथं हा जो कोण असतो हा काटकोन असतो. समजलं. आणि वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्य पहा, त्या समभुज त्रिकोणाचा हा शिरोलंब, याला म्हणायचं शिरोलंब. हा शिरोलंब. समजलं का नाही. शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब, काटकोन करणारी रेषा म्हणजे लंब. हा लंब पायाला दुभागतो, हे वैशिष्ट्य आहे. समजलं. म्हणजेच इथून पासून हे अंतर आहे तेवढे हे अंतर. पाया जर 6 असेल, हे अंतर 3, हे अंतर 3 असणार. पाया जर 10 असेल, हे अंतर 5, हे आणि अंतर 5 असते. म्हणजे इथं दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी शिरोलंब. शिरोलंब पायास दुभागतो, पायास दुभागतो, हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. समजलं. कोणाचं,
समभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य. वैशिष्ट्य काय बघा याच्यामध्ये, कोणतं, या शिरोलंबाची उंची तुम्हाला काढता आली पाहिजे. समजलं? कोणती उंची, तर शिरोलंबाची उंची बाजूवरून काढता आली पाहिजे. कसं आहे बघा, तर सूत्र असं आहे, शिरोलंब बरोबर शिरोलंब बरोबर √3/2 गुणिले बाजू. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला उपयोगी पडतंय. समजलं? √3/2 गुणिले बाजू. समजा बाजू या ठिकाणी 12 आहे, ही 12 असणार, ही 12, ही 12 असणार. 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या समभुज त्रिकोणाच्या शिरोलंबाची लांबी सांगा, असं तुम्हाला विचारलं. ऑब्जेक्टिव्ह इथं विचारू देत किंवा एखाद्या तुमचं स्पर्धा परीक्षेमध्ये विचारू देत, तर तुम्हाला या ठिकाणी ताबडतोब काढता येतं. √3/2 गुणले बाजू किती, 12, बेके बे बेसक 12, 6 गुणिले √3. आणि √3 ची जर किंमत दिली असेल तर घ्यायचं, नसेल तर हेच उत्तर ठेवायचं. 6 गुणले 1.73 याचं वर्गमूळ अंदाजे, हा पूर्णपणे बरोबर नव्हे, यांचा गुणाकार करायचं आणि उत्तर काढायचं. समजलं? बाजूवरून शिरोलंबाची उंची √3/2 गुणिले बाजू. हे आता फक्त लक्ष ठेवायचं, नंतर लक्षात ठेवायचं, नंतर मी याच्या साहाय्यानं हे सिद्ध करणार आहे. समजलं? पुढचं बघा या ठिकाणी, पुढचा गुणधर्म कोणता, तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर √3/4 गुणिले बाजू वर्ग गुणले बाजूचा वर्ग, किंवा √3/4 गुणले ए चा वर्ग. ए म्हणजे त्याची बाजू. समजा हे ए घेतला, हे ए, हे ए, हे ए, म्हणजे ए चा वर्ग. एक्स असेल तर एक्स चा वर्ग. समजलं? हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट आणि हा पॉइंट, हे 3 पॉइंट्स तुम्हाला नंतर इथं वापरावं लागतात कुठं तरी. समजलं? हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गुणधर्म तुम्हाला पहा, हे तुम्हाला शक्यतो विचारत नाहीत, तर एक संपाती रेषा संदर्भात, एक संपाती, तुम्हाला शब्द हा आलाय का नाही बघा, एक संपाती रेषा, कणकरंट लाईन्स म्हणतो आपण याला. एक संपाती रेषा, कुणाला एक संपाती रेषा म्हणतात, समजलं पाहिजे. हे प्रतल आहे, प्रतलामध्ये इथं एक रेषा काढली, दुसरी मी इथं रेषा काढली, तिसरी इथे रेषा काढली. या रेषा छेदलेत का एकमेकाला? नाही. वाढवायचं हे आणि हे इथं छेदते, हे वाढवायचं असं छेदल्या बघा या 3 रेषा. पुन्हा मी इथं अशी एक रेषा काढली, दुसरी मी इथं अशी रेषा काढली, तिसरी अशी रेषा काढली, ही वाढवली इथं अशी. बरं, ह्या छेदल्या, ह्या पण छेदलेल्या आहेत, बरोबर आहे. इथं पण छेदलेले आहेत या ठिकाणी असं, आणि इथं पण छेदलेले आहेत बघा या ठिकाणी. इथं का पहा, छेदनबिंदू हे वेगवेगळे आहेत, इथं मात्र छेदनबिंदू एकच आहे. समजलं? असं जर 3 किंवा 3, 2 नव्हे, 2 रेषा कुठे छेदतात, छेदणाऱ्या रेषा 2 रेषा एका बिंदू छेदतातच. तर कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त असे किती बिंदू या रेषा घ्या, ह्या जर एका बिंदूमध्ये छेदत असतील तर या रेषांना म्हणतात एक संपाती रेषा. समजलं? तसं प्रत्येक त्रिकोणामध्ये 3 एक संपाती रेषा असतात, आणि त्यांची नावं बघा कोणकोणती. तर पहा, हे झालं असेल कदाचित तुम्हाला. तर कोणकोणत्या रेषा, तर तुम्ही असा त्रिकोण घेतला या ठिकाणी, आणि जर तुम्ही या पद्धतीने केला असाल, हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चाप काढला असा, पुन्हा असा चाप काढला, इथं ठेवला, इथं चाप काढला, आणि नंतर तुम्ही सांधा असेल, असं सांधं असेल, तर ह्या रेषेचे समान 2 भाग होतात. याला म्हणतात बाजू दुभाजक. काय म्हणायचं? बाजू दुभाजक. बाजू दुभागणारा हा लंब दुभाजक आहे, बाजूचा लंब दुभाजक आहे. समजलं? हे लंब आहे तर काटकोन करणारी रेषा, बाजूचा लंब दुभाजक. या बाजूचा लंब दुभाजक काढायचा, तसंच या बाजूचा असा लंब दुभाजक काढायचा,
आणि या बाजूचा लंब दुभाजक काढायचा आणि तिन्ही एकमेकाला छेदेपर्यंत वाढवायचं आणि तिन्ही एकमेकाला कुठं छेदतात आणि ते एकाच बिंदूमध्ये छेदतात. समजलं? म्हणजे त्रिकोणाचे तिन्ही बाजूचे लंब दुभाजक काय असतात? एक संपाती असतात. समजलं? कोणताही त्रिकोण घ्या तुम्ही आणि ही कृती करा आणि त्यामध्ये तुम्हाला तिन्ही लंब दुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदणारे आढळतात. तसंच तुम्ही हा कोण आहे बघा आणि कोण तुम्ही दुभागला असं कोण दुभागायची कृती तुम्हाला नंतर पुन्हा पाहता येईल. हे असं केला असाल हे असं आणि तुम्ही असं सांधला असाल तर या रेषेमुळे या कोणाचे समान दोन भाग होतात. याला म्हणतात कोन दुभाजक रेषा. हा एक कोन दुभाजक, इकडून एक कोन दुभाजक काढायचा आणि इकडून एक कोन दुभाजक काढायचा आणि ते पुन्हा छेदायचे एकमेकाला. हे पुन्हा एकाच बिंदूमध्ये छेदतात. समजलं? कोन दुभाजक एका बिंदूमध्ये छेदतात, बाजूचे लंब दुभाजक एका बिंदूमध्ये छेदतात. तसंच पुन्हा या प्रकारे बघा, तुम्ही जर असा हा त्रिकोण घेतलेला आहात असा इथून तुम्ही असं काटकोन करणारी रेषा काढला, इथं लंब काढला. तसं इथून तुम्ही लंब टाकायचं, इथं लंब वाढवून टाकावा लागतो असा, इथं लंब आणि पुन्हा इकडून तुम्ही लंब असं टाकला असाल, इथून तुम्ही या बाजूवर असा लंब टाकायचा असा. समजलं? आणि हे तिन्ही लंब एकमेकाला छेदेपर्यंत वाढवायचं. हे पुन्हा एका बिंदूमध्ये छेदतात. याला म्हणतात शिरोलंब. फक्त त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एक संपाती असतात. आणि चौथा हा महत्वाचा मुद्दा आहे. हे याच्यावर तुम्हाला एखादं उदाहरण असू शकतं. हा त्रिकोण आहे ABC, इथं असं ABC. बघा हा शब्द तुम्हाला आलाय का? बघा याच्यापूर्वी काय वाचा बघूया. याला काय म्हणतात? मध्यगा, मेडियन, मध्यगा. समजलं? इंग्रजीमध्ये याला म्हणतात मेडियन म्हणतात, मध्यगा. मध्यगेची व्याख्या काय? तर त्रिकोणामध्ये 3 मध्यगा असतात. बरोबर आहे? ABC हा त्रिकोण आहे. AB, BC आणि AC 3 बाजू आहेत. तर मध्यगा बघा, तुम्हाला BC ची मध्यगा काढायची आहे. काय करायचं? BC समजा 10 सेंटीमीटर असेल, म्हणजे मध्यबिंदू कुठं असणार? हो, इकडून 5 सेंटीमीटर अंतरावर कुठं तरी असणार. इकडून 5 हा याचा मध्यबिंदू झाला. कुणाचा मध्यबिंदू? BCचा. याचा शिरोबिंदू कोणता? A. शिरोबिंदू आणि मध्यबिंदू सांधला, याला म्हणतात मध्यगा. समजलं? AD BC ची मध्यगा. समजलं? AD BC ची मध्यगा. तसं मी याचा मध्यबिंदू घेतला आणि हे सांधला असाल या ठिकाणी असं, तर या ठिकाणी BE ही AC ची मध्यगा. तसं तुम्ही इकडे घेतला असाल या ठिकाणी F आणि सांधला असाल, ही मध्यगा आहे. CF ही काय सांगे? CF ही AB ची मध्यगा. आणि तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदतात. एकाच बिंदूमध्ये छेदतात. बरोबर आहे? तर त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एक संपाती असतात. त्रिकोणाचे तिन्ही लंब दुभाजक एक संपाती असतात. त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एक संपाती असतात. आता याच्यामध्ये पुन्हा बघा, तर बाजू दुभागून जर तुम्ही मध्यबिंदू घेतला कोणत्याही त्रिकोणाचा, याचं वैशिष्ट्य काय? बाजू दुभागून, बाजू दुभागून असं हे बाजू दुभागून घेतला असाल, म्हणजे ही बाजू दुभागायची, पुन्हा ही बाजू दुभागायची असं, आणि हा बिंदू घ्यायचा, तर हा याचा परिमध्य. परिमध्य याचा अर्थच काय? या बिंदूपासून हा बिंदू आणि हा बिंदू समान अंतरावर असतो. इथं ठेवून तुम्ही जर वर्तुळ काढला असं, इथं अंदाजे घेतलाय मी, असं जर वर्तुळ काढला या ठिकाणी, तर हे वर्तुळ तिन्ही शिरोबिंदूतून जातं. असं तिन्ही तुम्ही पूर्वी काढलाय बघा आकृती अशी. समजलं? याला म्हणतात परिवर्तुळ आणि याला म्हणायचं परिमध्य. परिमध्य हा तिन्ही शिरोबिंदूपासून समान अंतरावरती असतो.
आणि जर तुम्ही कोण दुभागला तर इथून तुम्ही बाजूवर लंब टाकायचं आणि अशी वर्तुळ काढायचं. हे असं ते वर्तुळ तिन्ही बाजूना आतून स्पर्श करतंय. याला म्हणायचं आंतरमध्य. समजलं आंतरमध्य. याला म्हणायचं मध्य संपात बिंदू. याला म्हणायचं या ठिकाणी लंब संपात बिंदू. समजलं. तर या ठिकाणी आपण समभुज त्रिकोणाचे गुणधर्म पाहत आहोत. इथं क्षेत्रफळ पाहत आहोत. समजलं का नाही. बाजू समान असतात. प्रत्येक कोण 60 अंश. शिरोलंब पायाला दुभागतो. शिरोलंबाची लांबी √3 भागिले 2 गुणले बाजू. क्षेत्रफळ √3 भागिले 4 गुणले बाजूचा वर्ग. असं आपण प्रथम हे प्रकरण शिकण्यापूर्वी ह्या त्रिकोणांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया आणि नंतर इकडे यायचं आहे. उद्या आपण याचा पुढच्या भागाचा अभ्यास करायचा आहे. ही पण उद्या आपण उजळणीच करणार मी आणि त्यानंतर आपण प्रकरणामध्ये जायचं आहे. तरी तुम्ही स्वतः आत्तापर्यंत जे भूमिती शिकलेला आहात त्याची थोडीफार उजळणी करा. त्या भूमितीचा जर तुम्हाला गुणधर्माचा वापर करता येत असेल, आठवण असेल तर हे समजायला फार सोपं जाणार आहे. लक्षात ठेवा. तर इथं थांबूया. थँक्यू.